तर नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आपले 2-3 दिवस ब्लॉग आले नाही. त्याचं रिझन असं होतं की तुम्हाला सांगतो, आपल्या शेतीचे कामं चालू आहे सध्या. इकडे गव्हाची फवारणी वगैरे, आता फवारणी वगैरे केली मी काल. फवारणी केली बघा. आपण काय मारलं आहे माहिती आहे का? जे लोक मारित नाही तेच आपण मारलं आहे. राऊंडअप मारलं आहे, पण राऊंडअपमध्ये तुम्ही मारू नका हे राऊंडअप, कारण राऊंडअप खकाना करतं. पण आम्ही राऊंडअपमध्ये एक औषध टाकलं दुसरं. त्या औषधाचा रिझल्ट तुम्हाला सांगतो. आता गवत वगैरे काल मारलं आहे, आज गवताने मुंडकं टाकले. हा राऊंडअप मार ना का मित्रांनो तुम्ही, कारण मी त्याला दुसरं एक औषध टाकलं होतं त्याच्यामुळे. नाही तर गव्हाचं त्याचा खाकानाच वाजन. इकडे बघू शकता तुम्ही आपला गहू कसा आलाय बघा. ढगात फिलिंग डायरेक्ट आपल्या गव्हाची एकदम ओके मध्ये आला, आणि तास बिस एकदम सरळ आहेत आपली. त्याच्यामुळेच भारी आलाय तो हरभरा आला आपल्या इकडलं चांगला. ह्याच शेतीच्या कामात मी सध्या बिझी होतो, त्याच्यामुळेच आपले ब्लॉग काय दिसले नाही तुम्हाला. पण डेली ब्लॉग दिसते ना तुम्हाला आता म्हणतोय. पण होते आता मित्रांनो, शेतकरीत आपण कामं असतील असे काही तसे काही, पण ब्लॉग दिसते तुम्हाला कंटिन्यू. बघू शकता. बाकी तुम्हाला आपला गहू एकच नंबर. सध्या याला उमी बिमी नाही लागली, लागेल नाही माहिती नाही अजून. अजून तुम्हाला सांगतो की आता संक्रांत आहे ना, संक्रांत झाले हो, कमीत कमी 10-15 दिवसांनी लागन याला उमी लागन वाटते मला. 10-15 दिवसांनीच लागन, 100% लागलीच पाहिजे. बाकी इकडं आपल्या हरभऱ्याला ते पाणी वगैरे दिलंय. आपला गहू राहिला पाणी द्यायचा, आता गव्हाला पाणी देऊन टाकायचे. हरभरा चांगला मोठा झाला आता, एकदम विषय झाला हरभऱ्याचा. पण त्यात पण गवत झालंय राव. हे पाणी आता एवढं वापसा झाला की एकदा हरभरा खुरपून टाकावं लागणार आपलं. बाकी तुम्हाला सांगतो, संध्याकाळच्या टायमाला, आता सध्या सनसाईट नाही, संध्याकाळच्या टायमाला मी तुम्हाला सांगतो, आपल्या इंस्टाग्रामला जी स्टोरी बिरी असते माहिती, ती स्टोरी इथून काढत असतो मी शेताची. समजा इथून स्टोरी असते आपली, इथून एक फोटो काढतो, आणि दुसरा तुम्हाला सांगतो ते तिकडे खांबान ते दिसतंय का, त्या खांब्यापासून एकदा. कारण दोन्ही जागा भारी आहेत हो, एकदम बेकार विषय. बाकी तुम्हाला सांगतो, आपलं यंदा असं एक झालंय, यंदा आपली ज्वारीच वाढली नाही. काय मिळत झालं, माझीच वाढली नाही का सगळ्याची वाढली नाही काय नाही, ज्वारी वाढली नाही. आणि तरी पण तिला कॉटऱ्यात आली ती, म्हणजे तिला आता कंस यायला लागले. तर नवीनच राव. अजून तुम्हाला सांगतो लय नाही, माझ्या छाती इतकी असन तरी मग त्याला कंस कोटऱ्यात आली की. आमच्या इकडे कोटऱ्यात काय ती पोटऱ्यात म्हणते तर तेच मी म्हणतोय. बघू शकता तुम्ही, या आली बघा. आणि आताचे कुठे कानाला, हे कानाला आहे माझ्या समजा. असं मोबाईल धर, कानाला आहे माझ्या समजा. यंदा जेवारीच वाढली नाही आपली. ही काय सगळी जेवारी तशीच झाली. काय मिळ झालाय काय माहिती. हिरा वगैरे टाकलं होतं मी हिला, पाणी वगैरे दिलंय, पण काय झालंय काय नाही. आणि हे झाड कोणाला माहिती आहे ते कमेंट मला नक्की सांगा. काय याचं आहे मला तर माहिती आहे, पण तुम्ही मला सांगाय काय याचं आहे. याला खाली तुम्हाला सांगतो मुळ आहे, आणि याला वर काय येतं ते. मुळच झाड आहे, पण याला वर काय येतं ते सांगा मला तुम्ही. चला, बाकी तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलं नाही मला हे झाड काय याचं आहे. तर हे आहे जवसाचं झाड. बघू शकता तुम्ही, हे ओरिजिनल गावरान जवस आहे. त्याचे झाड ते असे, त्याला पिवळं निळे येत आहे. त्याच्यामुळे तसं आहे, निळे येते त्याला फुलं, गावरान आहे पिवळं. आता आपण अर्धी काही कोथिंबीर विकून टाकली. कोथिंबीरचा व्हिडिओ नाही काढला त्याच्याने, कारण लय बेजार झालं. तुम्ही 2-4 दिवस त्याच्यातच गुंतलो होतो. त्याचे पैसे भरपूर आले, वसूल झाले. सध्या मार्केट नाही कोथिंबीरला, माळ्याला त्याला काय आला भाव नाही सध्या. बाकी इकडं आपली मेथी, आता तुम्हाला सांगतो 2-4 दिवसांनी आपली मेथी काढायला लागणार आहे. बरीच मोठी झाली आपली मेथी, म्हणजे लय मोठी झाली. इकडे काढून टाकावं लागणार आता. जर ठुली ना लय दिवस ठुलक मित्रांनो, काय होतं फुलं वगैरे येते तर मार्केटला जास्त चलत नाही. ठीक आहे, तिला काय करतो आता, वापसा झाला का उपटून टाकतो, नेतो गेवराला डायरेक्ट बीटला. सध्या मार्केटच नाही मालाला त्याला काहीच. बाकी जेव्हा आधी आपण हरभरा पेरला होता त्याला घटे वगैरे यायला लागले. तर घटे माहीत असतात ना तुम्हाला, हे बघा दुसरीकडे घटे वगैरे यायला लागले. तर घटे वगैरे यायला लागले त्याला. तर चला, बाकी काय म्हणता मग, निवांत आहे तुमचं. चला भेटू आपण अशा एका भांडणात शेतीच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत
बाय.